मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. युगा खरोखरच काळजीपूर्वक पार्थला समजावायला आलेला आहे आणि तो पार्थला, "तू सुद्धा शांत नाहीस ना दादा? मला ते कळत आहे की तुझ्या मनामध्ये किती दुःख आहे आणि तू काय सहन करत आहेस ना, ते मला समजत आहे. पण प्लीज दादा, तू शांत हो," असं त्याला समजावून सांगायचा त्याच्या वतीने तो प्रयत्न करत असतो. तर तेव्हा पार्थ, "अरे काय शांत होऊ मी? घरच्यांचा विचार करून मी हे लग्न केलं. मग आता म्हटलं की स्वतःचा विचार करावा, पण परत परत घरच्यांचाच विचार येत आहे माझ्या मनामध्ये," असं तो सांगून उठून उभा राहतो आणि युगाच्या खांद्यावरती हात ठेवून, "अरे घरामध्ये मोठं असणं ना खरंच खूप सोपं नसतं. मोठ्यांना चिडतासुद्धा येत नाही आणि रागवतासुद्धा येत नाही. एखादी गोष्ट नाही पटली ना तर ती उधळूनसुद्धा नाही लावता येत. त्यांना फक्त सांभाळून घेता येतं आणि हे सांभाळून घेत असताना मनामध्ये जी काही घुसमट चालू असते ना, ती ते समोरच्याला अजिबात नाही दिसत," असं तो युगाला सांगायचा प्रयत्न करत असतो. आणि ते एक बरं झालं की तू लहान आहेस आणि ही वेळ तुझ्यावरती अजिबात नको यायला, असं म्हणून त्याला आपलं मत तो सांगतो. तर तेव्हा युगा, "अरे माझ्या वेळेचं जाऊ देत, तुमच्यावरती जी वेळ आली आहे ना त्याचं काय करायचं? आणि मोठेपणा हा फक्त सांभाळून घेण्यासाठी नसतो, शहाणपण दाखवण्यासाठी सुद्धा असतो. मग अरे दाखव ना तू शहाणपण. का गप्प बसलेला आहेस तू? आणि या लग्नामध्ये जर कोणीच खुश नसेल ना तर काहीतरी वे आऊट तर काढलाच पाहिजे ना," असं तो त्याच्या वतीने पार्थला विचारू लागतो. तर तेव्हा पार्थ त्याच्यावरती उत्तर देत, "याच्यामध्ये कुठलासुद्धा मार्ग नाही युगा, आणि या आयुष्याच्या प्रवासाला फक्त एक डेड एंड आहे," असं तो एका झटक्यात सांगतो. "आणि या आयुष्याच्या प्रवासामध्ये या लग्नाचं भविष्य काय आहे ना ते सुद्धा मला कळत नाही," असं तो सांगतो. आणि ते सांगितल्यानंतर मात्र युगाकडे त्याच्यावरती पुढं बोलण्यासारखं काहीच उरत नाही. तर मित्रांनो, आता दुसरीकडे घरामधला सीन दाखवलेला आहे. तर जेव्हा सर्वजण जेवण करून उठतात तर आवरावर करत असताना नंदिनी मानिनीला, "अहो आई, परत सगळं जेवण भरपूर उरलेलं आहे," असं ती सांगते. तर तेव्हा मानिनी, "काय करायचं ना, कारण तुम्ही कोणीसुद्धा नीट जेवलेला नाही. तू सुद्धा नीट खाल्लेलं नाहीस ना आज, आणि काव्या जेवायला खाली आली नाही म्हणून तू व्यवस्थित जेवली नाहीस ना," असं तिला विचारते. "आणि आता तू एक काम कर, एक ताट वाढ आणि वरती घेऊन जा, आणि ते सुद्धा अगदी नाहीच म्हणाली ना तर मग पुढचा पर्याय म्हणून दूध तरी दे ना तिला," असं म्हणते. "आणि जर वाटलं ना तर तू तिला स्वतःच्या हाताने भरव, आणि भरवता भरवता तू सुद्धा थोडंसं खा," असं ती तिला एखाद्या आईप्रमाणेच सल्ला देते. तर तेव्हा नंदिनी खूपच खुश होते आणि "मी तुम्हाला विचारणारच होते, तिला काही खायला नेऊ का म्हणून," असं बोलत असते. तर तेव्हा मानिनी, "अगं त्यामध्ये विचारायचं काय आहे, जा ना तू घेऊन," असं तिला सांगते. तर तेव्हा नंदिनी ताट वाढायसाठी आतमध्ये जाते. तर मानिनी मात्र विचारातच पडलेली असते. तर मित्रांनो, इकडे रूममध्ये काव्या बहुतेक जीवाचे फोटो बघत बसलेली असते. इतक्यात नंदिनी तिथे ताट घेऊन येते आणि ती ताट घेऊन आल्यानंतर काव्या लगबगीने आपला मोबाईल बंद करून ठेवते. तर तेव्हा नंदिनी काव्याच्या शेजारीच बसते आणि काव्याला भूक लागली आहे ना असं विचारते. तर तेव्हा काव्या नाही असं तिला सांगते. तर नंदिनी, "मला सगळं माहिती आहे, मी तुला खायला घेऊन आलेली आहे, चल खाऊन घे," असं म्हणून एक घास तिला भरवत असते. तर तेव्हा काव्या नाही असं म्हणून आपलं तोंडच बाजूला घेते आणि नको असं म्हणू लागते. तर तेव्हा नंदिनी हसूच लागते आणि "अच्छा असं आहे का? म्हणजे लहानपणी आई जसं कडेवरती घेऊन घास भरवायची तसं खायचं आहे का तुला?" असं म्हणते. तर तेव्हा काव्या नंदिनीकडे आश्चर्यानेच बघू लागते आणि तिचा एकदम थोडासा राग कमीच होत असतो. तर तेव्हा नंदिनी पुढं म्हणते, "पण सॉरी, मी तुला कडेवरती नाही घेऊ शकत ना, कारण खूप मोठी झाली आहेस तू आता," असं ती म्हणते. आणि "खरंच सॉरी," असं म्हणून तरीसुद्धा आईच्यासारखंच भरवण्याचा प्रयत्न करणार आहे मी, असं म्हणून एक घास हातामध्ये घेते आणि "हा घे, हा घास आहे बाबांचा," असं म्हणून तिच्यासमोर ती धरते. तर तेव्हा काव्या तो घास तिच्या हातामधून घेते आणि परत ताटामध्ये ठेवते.
तर तेव्हा नंदिनी आणखीन मोठा घास हवा आहे का तुला असं म्हणून एक घास परत घेते आणि हा घास आहे आईचा असं म्हणून तिच्या समोर धरते. तरीसुद्धा तेव्हा काव्या तो घास परत आपल्या हातामध्ये घेते आणि परत ताटामध्ये ठेवते. तर त्यानंतर नंदिनी परत अजून एक घास घेते आणि हा घास आहे तुझ्या ताईचा असं म्हणून तिच्या समोर धरते आणि काव्या खात नाही म्हटल्यानंतर आपला हात मागं घेत असते. तर तेव्हा काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती नंदिनीचा हात धरते आणि तिच्या हाताने ताईचा घास मात्र खाते आणि आपले डोळे पुसते. तर तेव्हा नंदिनी रडू नकोस असं तिला म्हणते आणि आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये का नाही आलीस असं तिला प्रश्न करते आणि मी जाऊन आले ना तेव्हा फक्त तुझ्याबद्दलच विचारत होती आई आणि तिला तुझी खूपच काळजी वाटते ग असं ती सांगायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा काव्या मी फोन केलेला होता तिला, झालेलं आहे आमचं बोलणं असं ती सांगते आणि आता ती ठीक आहे ना, बरी आहे ना ती असं सांगून टाकते. तर तेव्हा नंदिनी मी एक गोष्ट सांगू का तुला आणि मला असं वाटत होतं की तू तिथं हवी होतीस आमच्याबरोबर आणि तू माझ्यासोबतच आहेस असंच वाटत राहिलं मला आणि 1-2 वेळेला तर मी जीवाला चक्क काव्या म्हणूनच आवाज दिला असं ती सांगते. तर ते सांगितल्यानंतर ती आश्चर्यानेच नंदिनीकडे बघते आणि बाबा काय म्हणाले असा प्रश्न तिला करते. तर त्यावरती नंदिनी सांगणारच असते इतक्यात काव्या परत बाबा असंच म्हणाले असणार आहेत ना की जावई असून सुद्धा जीवा आला भेटायला पण मुलगी असून सुद्धा काव्या आली नाही असंच म्हणाले असणार आहेत ना बाबा असं ती परत बोलते. तर तेव्हा नंदिनी कोणी म्हणायची वाट बघत आहेस का तू असा उलट प्रश्न ती काव्याला करते. तर तेव्हा काव्या नंदिनीला ताई मी कशाची वाट बघत आहे हे तुला चांगलंच माहिती आहे ना आणि परत परत तेच तेच बोलत आहे ना आपण, आता हे बास झालं आहे असं ती सांगते आणि मुलगी म्हणून तू स्वतःची सगळी कर्तव्य पार पाडलेली आहेतच ना, मग झालं ना आणि मला जेव्हा पाहिजे ना तेव्हा मी माझं कर्तव्य पार पाडेन. मला जे काही करायचं आहे ना तेव्हा ते मी करेन असं ती नंदिनीला सांगून टाकते. तर तेव्हा नंदिनी बरं बरं ठीक आहे तुला जेव्हा जे करायचं आहे ना तेव्हा ते तू कर पण माझ्यावरचा राग आता तू खाण्यावरती काढू नकोस, खाऊन घे चल असं म्हणून परत तिला एक घास देतच असते. तर तेव्हा काव्या नको ना ताई बास कर ना असं तिला म्हणते. तर तेव्हा नंदिनी ते ताट थोडंसं बाजूला ठेवते आणि काव्याला हे ताट मी तुझ्यासमोर ठेवत आहे आणि मला पक्क माहिती आहे की तुला भूक लागलेली आहे, त्यामुळे जेव्हा वाटेल ना तेव्हा खा असं ती सांगते आणि तिथून उठून जाणारच असते आणि परत बसते आणि तिला जो पडलेला प्रश्न असतो ना आणि कायम सतावत असतो तो प्रश्न ती तिला अखेर विचारते. ती म्हणते की मला आत्ता आठवलं की तू सगळ्यांना गाडीमधून उतरवलं होतंस, काहीतरी सांगायचं आहे महत्त्वाचं असं तू म्हणत होतीस, जेव्हा उतरत नव्हता ना तरीसुद्धा अडून राहिली होतीस, नंतर काही सांगितलं नाहीस ना तू आणि नेमकं काय सांगायचं होतं तुला असा ती प्रश्न काव्याला करते. तर तेव्हा काव्या थोडीशी दचकतेच आणि यावेळी सुद्धा ती त्या प्रश्नाला थोडीशी बगल देते आणि ती म्हणते त्यावेळी बाबांचा फोन आला होता ना असं म्हणू लागते. तर तेव्हा नंदिनी हो खरंच आहे, तेव्हा नेमका बाबांचा फोन आला आणि त्या गडबडीमध्ये मी तुला विचारायचंच विसरले, मला माफ कर आणि काय सांगायचं होतं तुला आणि तसं पण पार्थ आणि जीवा दोघेसुद्धा नाहीत, आपण दोघीच आहोत ना, मग आता तू मला सांग की त्यावेळेस तुला काय सांगायचं होतं असं परत ती विचारते. तर तेव्हा काव्य तो विषय टाळायचाच प्रयत्न करू लागते आणि काही नाही ग सोड ना, काहीसुद्धा नव्हतं सांगण्यासारखं असं ती म्हणते. तर तेव्हा नंदिनी असं का करत आहेस तू, इतकं महत्त्वाचं कारण असल्याशिवाय तू अशी गाडी थांबवणार नाहीस हे मला पक्क माहिती आहे आणि इथं आता आपण दोघीच आहोत ना, मग तू मला सांग ना असं ती परत विचारते. तर तेव्हा काव्या मनातल्या मनामध्ये विचार करू लागते आणि तेव्हा तिला शारदाचा चेहरा समोर येतो आणि जेव्हा ती म्हणालेली असते की आत्तापर्यंत नंदिनीने दुसऱ्यांची मोडलेली लग्न सांभाळलेली आहेत, जर तू डिवोर्स घेतलास ना तर तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल असं ती बोललेली असते, तो क्षण तिच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतो. तर तेव्हा नंदिनी काव्याला परत त्याच्यामधून बाहेर काढते आणि तू सांगत आहेस ना असं तिला विचारते. तर तेव्हा काव्या परत नाही असं सांगते. तर नंदिनी काव्या मला असं का वाटत आहे की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस आणि तू मला तुझ्या मनामधली कुठली सुद्धा गोष्ट मोकळेपणाने सांगू शकतेस ना आणि मी तुझी मोठी बहीण आहे
आहे आणि मला तुझी खरंच खूप काळजी वाटत आहे असं ती आपल्या वतीने सांगायचा प्रयत्न करू लागते. तर तेव्हा काव्या, ताई आता मला खरंच काळजी नको आहे, मला शांतता हवी आहे, प्लीज असं म्हणून तिला तिथून एक प्रकारे जायलाच सांगते. तर तेव्हा नंदिनी ठीक आहे असं तिला म्हणते आणि जेवून घे असं सांगून तिथून निघूनच जाते. तर तेव्हा दुविधेमध्ये पडलेल्या काव्याला त्या गोष्टीचा परत त्रास होऊ लागतो. तर मित्रांनो, आता दुसरीकडे पार्थ स्ट्रेसमुळे आणि ऑफिसच्या कामामुळे खूपच थकून अखेर घरी येतो. तर तेव्हा मानिनी त्याला बघते आणि मागून येत असते. तर तेव्हा पार्थ डोक्यालाच हात लावून बसलेला असतो. तर मानिनी, दमलेला आहेस का असं त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ थोडासा स्ट्रेस होता असं मानिनीला सांगतो. तर तेव्हा मानिनी, कामाचा स्ट्रेस होता का असं त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ हो, कामाचा स्ट्रेस होता असं सांगून थोडंसं थांबतो. तर मानिनी, डबा खाल्लास का रे नाहीस असं त्याला विचारते आणि भेंडीची भाजी आवडली का तुला असा तिरकसच प्रश्न करते. तर तेव्हा पार्थ हो, भेंडीची भाजी आवडली असं सांगून टाकतो. तर तेव्हा मानिनी नक्की कसला स्ट्रेस आहे असं विचारत त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि कशाचा एवढा विचार करत आहेस मला सांग ना असं म्हणत असते. तर तेव्हा पार्थ नाही, कसलाच नाही असं सांगून विषय टाळायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा मानिनी, कशाचा त्रास आहे ना हे मला कळत आहे, पण कसला ते तू सांग असं त्याला म्हणते. तर तेव्हा पार्थ, तुला कसं कळत आहे असं तो विचारतो. तर तेव्हा मानिनी, कारण आज डब्यामध्ये भेंडीची भाजी नव्हतीच तर मटकीची उसळ होती असं त्याला सांगते आणि त्यामुळेच तू डबा खाल्लेला नाहीस ना, पिऊनला देऊन टाकलेला आहेस हे मला कळत आहे असं म्हणते. तर तेव्हा पार्थ मानिनीची माफी मागतो. तर मानिनी, कसला एवढा त्रास करून घेत आहेस, बोल ना राजा असं त्याला विचारू लागते. तर तेव्हा पार्थ आपलं मन मानिनीसमोर मोकळं करू लागतो आणि कसला त्रास होत आहे ना हे मला माहिती नाही आणि मला एक गोष्ट कळत नाही की मला राग कसला येत आहे, कारण एकीकडे मी काव्याला मनावरती रागावरती कंट्रोल करायला शिकवत आहे आणि राग आल्यानंतर 1 ते 10 उलटे आकडे मोजायला शिकवत आहे आणि दुसरीकडे मी आज ऑफिसमध्ये खूप रागराग केला आणि एका ऑफिस एम्प्लॉईवरती फाईलच फेकून दिली आणि म्हणजे मी नेहमी डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर घेऊन फिरणारा एवढा रागराग का करत आहे तेच मला काही कळत नाही. आणि एरवी गाडीमधून जाताना किशोर कुमारांची गाणी लावून गुणगुणत जाणारा मी आता मात्र अशी परिस्थिती आहे की कधी एकदा गाडी सुरू करतो, कधी एकदा सिग्नल सुटतो आणि कधी एकदा मी ऑफिसला पोहोचतो, तेच काही मला कळेनासं झालेलं आहे. आणि सध्या चावी दिलेल्या मशीनसारखा झालेलो आहे मी. आणि आता हे सगळं का होत आहे ना, या घरामधल्या वादांच्यामुळे होत आहे का नंदिनीसोबतच्या ऑकवर्डनेसमुळे होत आहे का काव्या जे तुसडेपणाने वागत आहे ना त्याच्यामुळे होत आहे, हेच मला काही कळत नाही असं तो आपल्या मनामधलं सगळं काही मानिनीला सांगून टाकतो. तर त्यावर मानिनी, अचानक झालेल्या हे लग्नामुळे हे सगळं होत आहे असं ती त्याच्यावरती उत्तर देते आणि जे सगळं काही झालेलं आहे ना ते इतकं विचित्र आहे की हे सगळं असं होणं स्वाभाविकच आहे. आपलं मन आपल्याला सांगत असतं की माझ्या बाबतीत असं काही होणं शक्यच नाही. मग हळूहळू या सगळ्याचा राग येऊ लागतो आणि अगदी पराकोटीचा राग येऊ लागतो. मग असं वाटतं की माझ्याच बाबतीत का आणि मीच का? मग त्यानंतर मनात येतं की हे सगळं टाळता आलं असतं का? का हे सगळं खोडून मोडून टाकता आलं असतं का? आणि मग हळूहळू लक्षात येतं की यामधलं काहीच बदलता येणार नाही आणि मग येते ती निराशा आणि तुमच्या सगळ्यांच्याच बाबतीत थोड्याफार फरकाने हेच झालेलं आहे ना रे, आणि अपवाद फक्त आहे ती म्हणजे नंदिनी असं त्याला सांगते. आणि खरंच जर तुला सांगायचं झालं ना तर ती मुलगी कमालच आहे आणि लग्नाच्या अगोदर मला असं वाटत होतं की नंदिनी शांत आहे, शालीन आहे, ते तर ती आहेच, पण ती तर अत्यंत समंजससुद्धा आहे. म्हणजेच हे सगळे जे टप्पे मी तुला आत्ता सांगितले ना ते सगळे टप्पे क्रॉस करून ती पलीकडच्या टप्प्यांच्यावरती पोचलेली सुद्धा आहे आणि तो टप्पा म्हणजे स्वीकार, ॲक्सेप्टनेस असं ती सांगते आणि तिनं स्वीकारलेलं आहे तिचं आणि जीवाचं नातं असं ती तिच्या वतीने सर्व एक्सप्लेनेशन पार्थला सांगते. तर तेव्हा पार्थ, मी सुद्धा सगळं स्वीकारलेलंच आहे ना आई, म्हणजे आता एकाच घरामध्ये राहून आम्ही एका वेगळ्या नात्यात असू हे मी मान्य केलेलं आहे आणि आता ती जीवाची बायको असणार आहे हे सुद्धा मी मान्य केलेलं आहे.
आणि जेव्हापासून मी हे मान्य केलेलं आहे ना, तेव्हापासून नंदिनीसोबतचा ऑकवर्डनेस माझा थोडासा कमी झालेला आहे आणि मुळात मी हे सगळं काव्याला समजवायचा प्रयत्न करत आहे, पण फेल होत आहे प्रत्येक वेळेला आणि बहुतेक तिनं ठरवलेलं आहे की हे मान्यच करायचं नाही, असं तो त्याच्या आईला सांगतो. तर तेव्हा मानिनी, काव्या थोडी वेगळी आहे ना पार्थ, तिला तुझ्या शांतपणाची गरज आहे, तिला आपल्या सगळ्यांची खूप जास्तच गरज आहे. आणि ती सारखं सारखं ओरडून सांगत आहे ना की मी नंदिनी नाही, मी काव्य आहे. पण ती काव्या का आहे हे जेव्हा तिला कळेल ना, तेव्हा तिच्या मनामधला गुंता सुटणार आहे. आणि काव्या हुशार आहे, प्रेमळ आहे, जिद्दीसुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या गोष्टी घडल्या ना तर विरोध करण्याची धमक आहे तिच्यामध्ये. पण तुला एक गोष्ट सांगू का, ती आत्ता या तिच्यावरती लादलेल्या लग्नाच्या ओझ्याखाली दबली गेलेली आहे. आणि खरं जर सांगायचं झालं तर जोपर्यंत ती तुला नवरा मानत राहील ना, तोपर्यंत ती तुझ्यापासून लांबच पळत राहणार आहे, असं ती सांगते. तर ते सांगितल्यानंतर पार्थच्या तोंडावरती मात्र प्रश्नचिन्ह उमटतं आणि पार्थ, नक्की काय म्हणायचं आहे तुला, असं तो मानिनीला प्रश्न करतो. तर तेव्हा मानिनी, तिचा मित्र हो पार्थ, आणि तुमच्यामध्ये मैत्री व्हायला हवी. तिला एका मित्राची गरज आहे. अगोदर मैत्री होईल, मग आदर वाढेल, मग आवड निर्माण होईल, मग हळूहळू कदाचित प्रेमसुद्धा होईल तुमच्या दोघांच्यामध्ये. आणि हे जे मी सांगत आहे ना, तो खूप मोठा रस्ता आहे. पण संसारामध्ये आणि कुठलासुद्धा नात्यामध्ये शॉर्टकट नसतातच ना, असं ती सांगू लागते. आणि तिच्यासाठी थांब, पेशन्स ठेव, मग हळूहळू गाठी सुटतील आणि उशिरा का होईना लग्नानंतर होईलच ना रे प्रेम, असं ती एकदम विश्वासाने पार्थला सांगते. तर तेव्हा पार्थसुद्धा हो असं म्हणून आपली मान डोलावतो. तर मानिनी त्याच्या गालाला हात लावून आपलं प्रेम त्याच्यावरती व्यक्त करते आणि तिला पार्थची खूपच काळजी वाटत असते आणि चक्क तिच्या डोळ्यामधून त्याच्यासाठी पाणीसुद्धा येऊ लागतं. तर मित्रांनो, आता इकडे नंदिनी खोलीमध्ये येते. तर तेव्हा खोलीमध्ये सगळीकडे पसारा बघितल्यानंतर ती डोक्यालाच हात लावते आणि यांनी तर सगळा खोलीमध्ये पसारा घालून ठेवलेला आहे, असं म्हणून ती आवरायसाठी घेतच असते आणि परत थांबते आणि स्वतःशीच, नाही, त्यांनी मला सांगितलेलं आहे ना की माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही आणि त्यांना पसाऱ्यामध्येच वस्तू सापडतात आणि दुसरीकडे पसारा असला ना की मला काहीच सुचत नाही ना, असं ती द्विधा मनस्थितीत असते. आणि त्यानंतर काय करू मी, असं बोलतच हे मी असंच्या असं कपाटामध्येच ठेवून देते, असं म्हणून ते सर्व तसंच उचलते आणि कपाटामध्ये ठेवत असते. आणि ज्यावेळेस ती कपाटामध्ये ठेवत असते ना, तेव्हा तिला समोरच एक मोल्ड दिसतो आणि तो मोल्ड बघितल्यानंतर नंदिनी तो मोल्ड आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्यावरचं झाकण घेऊन दुसऱ्या हातात धरते आणि तो मोल्ड आपल्यासमोर धरून ते बघू लागते. आणि त्यानंतर मनातल्या मनामध्ये, हा तर एका मुलामुलीने एकमेकांच्या हातात धरलेला मोल्ड आहे आणि कोणाचा असेल हा, असा ती विचार करू लागते. आणि त्यानंतर त्याच्यावरती एका बदामामध्ये जे के असं लिहिलेलं असतं ते सुद्धा ती वाचते आणि काय असेल हे जे के, असं ती विचार करू लागते. आणि जे म्हणजे तर जीवा असणार आहे आणि मग हे के कोण असेल असा ती विचार करतच असते. इतक्या जीवा तिथं येतो आणि तिच्या हातामधून तो मोल्ड आणि ते कवर खेचून घेतो आणि चांगलाच भडकलेला असतो आणि नंदिनीला, माझ्या वस्तूला हात लावायचा नाही, सांगितलेलं होतं ना मी तुला, असं ओरडतो. तर मात्र तेव्हा नंदिनी थोडी घाबरूनच जाते. तर ती म्हणते, मला माफ करा, म्हणजे तुमच्या पर्सनल गोष्टी मी बघणारच नव्हते, पण आता बघितलंच आहे ना, तर त्याबद्दल आपण बोलूयात का, असं ती म्हणते. तर तेव्हा जीवा थोडा चाटच पडतो आणि आपलं तोंड वळवून काय बोलायचं आहे असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी, काही नाही, हा तर हँड मोल्ड आहे ना आणि एका मुलीने एका मुलासोबत एकमेकांचे हात एकदम घट्ट धरलेले आहेत याच्यामध्ये, असं ती म्हणते. तर तेव्हा जीवाला ज्यावेळेस त्याने आणि काव्याने तो मोल्ड तयार केलेला असतो तो क्षण त्याला आठवत असतो. तर तेव्हा नंदिनी पुढं म्हणते, अर्थात ते दोघे कोणीसुद्धा असू शकतात, मित्रसुद्धा असू शकतात आणि कपलसुद्धा असू शकतात ना, असं ती म्हणते. तर तेव्हा जीवा धक्क्यानेच नंदिनीकडे बघतो आणि परत आपलं तोंड वळवतो. तर तेव्हा नंदिनी, यामधल्या मुलाचा हात तुमचाच आहे ना जीवा, असं विचारते आणि थोडं थांबून, ठीक आहे, तुमचाच आहे मी असं ॲज्युम करते, कारण जे फॉर जीवा असंच होऊ शकतं ना, किंवा ते आहे ना, असं म्हणते. तर तेव्हा जीवा परत धक्क्याने नंदिनीकडे बघतो.
तर तेव्हा नंदिनी, आणि जर मग तसं असेल ना तर मग केवरून कोण होईल असा ती प्रश्न जीवाला करते. तर तेव्हा जीवा तिच्यापासून धक्क्याने थोडा बाजूला जातो आणि त्यावेळेस त्याला, जेव्हा त्यांनी हा मोल्ड तयार करून हातात धरलेला असतो आणि त्यावेळेस काव्या त्याला म्हणालेली असते की लग्नानंतर आपण आपल्या मुलांना आपल्या प्रेमाचे किस्से असे रंगवून रंगवून सांगायचे, असं ती बोलत असते. तो क्षण त्याच्या डोळ्यासमोरून येत असतो. तर तेव्हा नंदिनी परत त्याला सांगा ना असा प्रश्न करते. तर तेव्हा जीवा काही न बोलता तसाच शांत उभा असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी जीवाला, सांगा ना तुमच्या आयुष्यामधली ही मुलगी कोण आहे, तुमचं कोणावरती प्रेम होतं का, सांगा ना जीवा, असं एकामागोमाग एक सलग त्याला प्रश्न करू लागते. तर तेव्हा जीवा एका झटक्यात हो असं नंदिनीला सांगून टाकतो. तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला मात्र धक्काच बसतो. तर दुसरीकडे मित्रांनो, काव्या एकटीच बसलेली असते आणि त्यावेळेस ती जीवाचं आणि तिचं फोनवरती अगोदर जे काही बोलणं व्हायचं ना ते कॉल रेकॉर्डिंग ऐकत असते आणि ती त्यामध्ये गुंतून गेलेली असते. तर नेमकं तेव्हा रम्या तिथं येते आणि आडोशाला उभा राहून ते फोनवरचं रेकॉर्डिंग ती सुद्धा ऐकू लागते आणि त्यावेळेस जीवाने मी शेवटपर्यंत तुझ्यावरती प्रेम करत राहीन असं बोललेलं असतं ते ती रम्या ऐकते आणि काव्या अशी हाक मारते. तर तेव्हा काव्या घाबरूनच उठते आणि रम्याकडे बघू लागते. तर तेव्हा रम्याच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्हच उमटलेलं असतं आणि रम्या जे काही काव्याचा विकनेस शोधायचा प्रयत्न करत असते, बहुतेक तो विकनेस आता रम्याला सापडलेला आहे. तर तेव्हा काव्या रम्याला, तू जे काही ऐकलं आहेस ना ते असं म्हणून ती पुढे बोलणारच असते. तर तेव्हा रम्या 1 मिनिट असं म्हणून काव्याला थांबवते आणि मित्रांनो, इथे रम्याने काव्याचं आणि जीवाचं मोबाईलवरचं बोलणं ऐकलेलं आहे का नाही ही गोष्ट मात्र काही स्पष्ट झालेली नाही. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.